अश्विनी, मी आताच येत होते. त्या दोघांना थोडीशी मोकळी हवी. आयुष्याचा खूप मोठा निर्णय घेतायत ना. तू आल्यापासून ना मला तुला काहीतरी द्यायचं होतं, पण लक्षातच राहत नव्हतं माझ्या. काय? देवळात ठेवली होतीस ना ही पिशवी? पाकिट ठेवाल का? हा, मी देवळात गेले होते. बाळ बरोबर. बाळचं पाकिट सापडलं ना तेव्हा माझ्या लक्षात आलं. आणि हे ओटीचं सामान, तांदूळ, नारळ, खण, हरकत नाही. तू बाळची एकमेव आणि खूप चांगली मैत्रीण आहेस, आणि मैत्रीण म्हणूनच राहायची, हो ना? त्याच्या नवीन सुरू होणाऱ्या आयुष्यात मैत्रीण म्हणून कुठलाही परिणाम होऊ देणार नाहीस, हो ना बाळा? कशी आहे अश्विनी? छान आहे ना? आणि हुशारी आहे, शिकायची आवड आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या करिअर संदर्भात फोकस्ड आहे. शुभंकर, लग्नानंतर आपण करिअरसाठी अब्रॉड जाऊया, चालेल ना? शुभंकर, चालेल ना? हो, चालेल. छान जमतंय ना दोघांचं? आता अश्विनी आणि शुभंकर काय ते ठरवतीलच, पण आपलं ठरलंच आहे ना आता की दोघांचं लग्न लावून द्यायचंय. मग पुढचं मानपानाचं वगैरे काय असेल ते आपण बोलून घेऊ. अहो काय करमरकर सर, तुम्ही देण्याघेण्याच्या गोष्टी काय करताय? मला माहिती आहे तुम्हाला हे पटत नसणार, पण काय झालं, मी हिला सांगितलं पण ती म्हणाली की आपली पडली मुलीची बाजू, आपल्याला विचारायला पाहिजे ना सगळं. हो हो, हे नकोच म्हणत होते, पण काही न विचारणं म्हणजे चुकीचं वाटतं ना. खरं तर तुम्ही हे विचारूनच चूक केली. अहो तुमची मुलगी आमच्या घरात सरस्वतीच्या पावलांनी येणार आहे. ती येताना जे ज्ञान घेऊन येईल ना त्यांनीच आम्हाला समृद्ध करेल. बाकी आम्हाला काही नको. काय हो,
नाही नाही, असं कसं? आपली मुलाची बाजू आहे, काहीतरी मागितलंच पाहिजे. अहो हे बघा करमरकर सर, तुम्हाला जर लग्नात आम्हाला काही द्यायचंच असेल तर पुस्तकांची यादी पाठवतो, तो हुंडा समजा. आपण आता काय ते सगळं ठरवलेलं आहेच आहे, पण आता मुलं काय ठरवतात त्यावर निर्णय घेऊयात ना. हो हो, आता मुलं येतील तोवर वाट बघत बसू. शुभंकर आणि अश्विनीच्या गप्पा अजून संपतच नाहीयेत वाटतं. हो, खरंच खूप वेळ झाला. आपणच त्यांना बोलवायला पाहिजे ना. अश्विनी, बोलावशील त्या दोघांना? मी हो, तू मैत्रीण आहेस ना त्यांची, म्हणजे बाळची मैत्रीण तर आधीपासूनच आहेस. पण आता अश्विनीशी छान ओळख झाली असेल तुझी, तूच जाऊन बोलवून आण. हा. अरे हे काय, आलेच. इतक्यात अश्विनी तुम्हाला बोलवायलाच येत होती. हा शुभंकर, तुमचं काय ठरलंय तो रिझल्ट सांगून टाक पटकन बाबा. करमरकर सर, आपण दोघच असे शिक्षक असू या जगात की ज्या शिक्षकांनाच निकालाचं टेन्शन आहे. माझी खात्री आहे निकाल आपल्या मनासारखाच लागला असेल. हो ना बा? अरे बोल शुभंकर, बोल लवकर, काय निर्णय घेतलाय तुम्ही? अरे बोल शुभंकर. बरं ठीक आहे, लेडीज फर्स्ट. अश्विनी बाळ, तू बोल. बोलणं झालंय माझं शुभंकरशी. स्वभाव आवडलाय मला त्याचा, पण माझा जो काही निर्णय आहे, ज्याच्यावर मी ठाम आहे, तो मात्र अश्विनीशी बोलल्यामुळे. हो, कारण माझ्यापेक्षा जास्त अश्विनीच ओळखते ना शुभंकरला. त्यामुळे तिने जे सांगितलं त्याच्यामुळे मी निर्णय घेतलाय. बाईंनी हिला बोलून स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय. अश्विनी, अश्विनी, थँक्यू सो मच. तू सगळं सांगितलंस मला शुभंकर बद्दल. शुभंकरशी लग्न करायला आवडेल मला. अश्विनीचा होकार तर आला, आता शुभंकर तू सांग. अरे बोल शुभंकर, आई वाट बघतायत. नाही म्हणजे सगळेच वाट बघतायत ना. तो थोडासा लाजतोय, पण तो माझ्या शब्दाबाहेर नाहीये. हो ना बा?
आणि आयुष्याची जोडीदारीण इतकी छान मिळणार असेल तर तो होकारच देईल. अरे वा 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 वा, अभिनंदन अभिनंदन करमरकर सर. अभिनंदन तुमचंही, किती छान योग जुळून आला. वहिनी तुमचंही अभिनंदन. तुमचंही अभिनंदन. कविता अगं बघत काय उभी राहिलीस, जा काहीतरी गोडधोड घेऊन ये. हो हो आलेच. वा 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 छान. करमरकर सर बसा. बसा बसा. आपल्याला आता आपलंच घर समजा. आनंद झाला. वाटलं नव्हतं कधी आपण एकमेकांची व्याही होत. अगदी बरोबर बोललात सर. अगं अश्विनी, तुझ्या मित्राचं आणि त्याच्या होणाऱ्या बायकोचं अभिनंदन कर ना. हा अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन फोटोग्राफर. अरे घ्या पेढा घ्या, तोंड गोड करा. अभिनंदन. अरे अश्विनी आणि शुभंकर, तुम्ही बघत काय बसलाय? चला पेढा भरवा एकमेकांना. अरे कविताचं म्हणणं बरोबर आहे. चला चला पटकन पेढा भरवा. लाजताय काय आता? चला चला चला. मंदार काहीतरी फोटो बिटो काढायची व्यवस्था कर. चला पटकन. अरे एवढा आनंदाचा क्षण ह्या साजरा झाला पाहिजे. दे दे दे. शाबास. अश्विनी, कुठे चाललीस? ते कामावर जायचंय. अगं थांब ना थोडा वेळ. नाही नको. बुटीकमध्ये ना बरीच कामं राहिली आहेत आणि ती कामं लवकर आटपून घरी पण जायचंय ना. बर. कविता, जा. अगं पेढा तरी घेऊन जा. माझ्या बाळच्या नवीन आयुष्याला सुरुवात होती. येते हा. चला, आता दोघांचाही होकार आहे तेव्हा लवकरात लवकर साखरपुडा करूया. काय करमरकर सर? परवा मुहूर्त चांगला आहे. त्यानंतर मलाही जरा गावाला जायचंय. अगदी माझ्या मनातलं बोललात करमरकर सर. शुभ कार्याला उशीर नको. परवाच करूया साखरपुडा.
शुभंकरशी लग्न करायला आवडेल मला. फोटोग्राफरचं आता सगळं छान होईल. छान मुलगी आहे अश्विनी, पण मला तर आनंद व्हायला पाहिजे ना. मग मला वाईट का वाटतंय? मैत्रीण ही आयुष्यभर नसते. नाही नाही, मी वाईट नाही वाटून घेणार. मी फक्त मैत्रीण आहे फोटोग्राफरची. आणि आपल्या मित्राचं छान होत असताना डोळ्यात पाणी नको यायला. नाही नाही, हे ना आनंद अश्रू आहे. आनंद झालाय मला. मग ठरलं तसं करूयात. हो हो, तुम्ही तुमची तयारी करा, आम्ही तयारी करतो. हो, पण आपल्या हातामध्ये फक्त 2च दिवस आहेत, त्यामुळं अहो, मी उद्या संध्याकाळी जाऊन भेटते ना गुरुजींना. आणि कसं आहे, साखरपुडा आपण घरच्या घरीच करतोय ना, त्यामुळे खूप ताण नाहीये. करमरकर सर, तुमची हरकत नसेल तर साखरपुडा आमच्याच घरी करूया का? सगळा ताण तुम्ही तुमच्याकडेच घेतलात. बरं, परवा साखरपुडा करायचा आहे म्हणजे उद्या खरेदीला जावं लागणार आपल्याला. हो, मग आपण एकत्र जाऊ ना खरेदीला. काय अश्विनी? अश्विनी, काही बोलायचंय का? अगं लाजतेस काय? शुभंकरशी काही बोलायचंय का? अगं लाजतेस काय अशी? हा, बोल जाऊन त्याच्याशी काय असेल ते. आमचा काळ गेला आता. आता तुमच्या काळामध्ये ना आपल्याला काय वाटलं ते थेट जाऊन बोलतात मनातलं काय असेल ते. काय रे शुभंकर? जा, दोघ जण बाजूला जाऊन बोल. काय झालं? परवाच साखरपुडा आहे ना, आणि आपलं फारसं बोलणं झालं नाहीये. हो, ते आहेच. नाही म्हणजे मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. तूही असशीलच. कसं आहे, एकमेकांना ओळखणंही गरजेचं असतं ना. सो उद्या वेळ असेल तर भेटूया. अच्छा, निघतो मग आम्ही आता. अश्विनी, निघायचंय ना की थांबणारच इथेच? अहो, आत्ताच ओळख झाली आहे एकमेकांची त्यांची व्यवस्थित. पाय निघत नसेल तिचा. त्या मुलांचा हल्ली अहो आपण कल्पनाच करू शकत नाही. चला, येतो मग आम्ही. या. शुभंकर, हाय. बाळ, अश्विनी घाईघाईत गेली रे.
तिला माहित नाहीये परवा साखरपुडा येते. तिला तर कळलंच पाहिजे. तिच्याकडे आपण आमंत्रणही देऊया आणि ब्लाऊजही शिवायला टाकूया. येशील ना माझ्या बरोबर तिच्या घरी?